घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पेठ तालुका वाळवा येथे नवीन क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय नव्याने सुरू होत असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली। यावेळी एसटी कर्मचारी यांच्या प्रश्नांवरही त्यांनी पत्रकारांना उत्तरे दिलीत। एसटी कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार असल्याचं यावेळी खोत यांनी सांगितले। क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय तालुका वाळवा जिल्हा सांगली पेठ या ठिकाणी यावर्षीपासून सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीमध्ये झाला। अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून राज्यातील शेतमाल प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळेल, अनेकांना रोजगार उपलब्ध होईल आणि अनेक मुलं यातून शिकून बाहेर पडल्यानंतर कृषी पूरक उद्योग उद्यम उभा करतील। त्यामुळे मी राज्य सरकारचे विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचं आणि राज्याचे कृषी मंत्री यांचंही या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो। या निर्णयाचं स्वागत करतो। एसटीच्या संदर्भामध्ये काल राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील, शरणाईचे असतील परिवहन मंत्री यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। यामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% देण्याचा निर्णय झाला। कर्मचारी कामावर असताना अपघात झाला तर अपघात विमा 1 कोटी रुपयेपर्यंत लागू करण्याचा निर्णय झाला। अपंगत्व आलं तर 80 लाखापर्यंत त्याला त्या ठिकाणी विमा रक्कम लागू होईल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आरोग्याच्या सुविधा सुद्धा त्याला लागू होतील। अशा पद्धतीचे काही चांगले निर्णय कालच्या बैठकीमध्ये झाले आणि निश्चितपणाने सगळ्या कामगारांनी आणि सगळ्या संघटनांनी सोयाबीनच्या भावाला देखील वाढत बाजारात देखील आवक आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे। शेतकऱ्यांना देखील मोठा तेल बियामध्ये तेल उत्पादनामध्ये देश आपला स्वयंपूर्ण झाला पाहिजे या दृष्टीनं देशातला शेतकरी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये तेल बियाचं उत्पादन घेत आहे। एका बाजूला उत्पादन वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला तेल बियाची आयात पामतेलापासून वेगवेगळ्या खाद्यतेलांच्या आयाती या देशामध्ये होत आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या दरावरती मोठ्या प्रमाणात कोसळत आहे। आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यांच्या शेतमालावरती निर्यात बंदी लावू नये, अनावश्यक आयात करू नये, ही भूमिका रयत राज्य संघटनेची आहे, आमच्या सगळ्या शेतकरी संघटनांची आहे। या दृष्टीने केंद्रानं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।